श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सुप्रिया एसरे स्पर्धा परीक्षा संघर्ष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजचा टॉपिक असा आहे की मी आज सर्वांना बुक लिस्ट सांगणार आहे आणि मी याच्या आधी सुद्धा सांगितलंय मी काही खूप मोठी हुशार विद्यार्थिनी नाही आहे अजिबात. मी जो अभ्यास केला, ज्या पद्धतीने मी स्टडी केली, मी फक्त तुमच्याशी ते शेअर करणार आहे. दॅट्स इट. अजून जर त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी बुक लिस्ट किंवा सर्व या गोष्टी सर्व डिस्कस करायच्या आधी मला एका कमेंटचं उत्तर द्यायचंय. आणि की ती कमेंट येऊन मला 8 दिवस झाले, पण मी खूप कंट्रोल केला आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर ऍक्च्युली खरंच द्यावंसं वाटतंय. कारण की त्या गोष्टीतून नवीन मुलांना पण खूप शिकण्यासारखं आहे. कारण की नवीन भरती करणारे मुलं, त्यांच्या मनात सुद्धा हा प्रश्न उपस्थित असेल की म्हणजे मी आता पुढे डिस्कस करेनच, पण त्या नवीन मुलं आहेत भरती करणारे, त्यांचा ह्या प्रश्नाचं उत्तर तर नक्कीच त्यांना मिळणार आहे. आणि ती कमेंट अशी होती की मला आधी मला खूप मुलांच्या कमेंट आलेल्या की मॅडम ताई आम्हाला बुक लिस्ट सांग वगैरे. आणि त्याच्यावरती एक ताईंची कमेंट अशी होती की तुम्हाला ह्या ताई काय बुक लिस्ट सांगणार आहे, ज्यांना स्वतःला 69 मार्क आहेत त्या बुक लिस्ट काय सांगणार आहे. तुम्हाला जर बुक लिस्ट विचारायची असेल तर 90-95 मार्कवाल्यांना विचारा, अशी त्यांची कमेंट होती. तर या कमेंटवर मी त्यांना एकच उत्तर बोलली की ताई तुम्हाला या कमेंटचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू देणार आहे. सो त्यांनी ती कमेंट पटकन डिलीट करून टाकली. मला डिलीट केली याचा राग नाहीये किंवा कमेंट केली याचा सुद्धा राग नाहीये, पण त्या ज्या पद्धतीने बोलल्या ना, जे आहे ते रिअल फॅक्ट बोलल्या, त्याच्याबद्दल नो डाऊट. पण त्यांचं इंटेन्शन काय होतं मला हे खरंच समजलं नाहीये अजूनपर्यंत. म्हणजे मला 69% म्हणजे मी ढ आहे का, किंवा एखादा 90 मार्क काढणारा तो खूप हुशार असतो का, मला हे त्यांना व्हिडिओ थ्रू विचारायचं होतं. पण कदाचित माहित नाही ते आता या चॅनलवर आहेत नाही आहेत, किंवा ते हे व्हिडिओ बघतील नाही बघतील, मला खरंच काही माहित नाहीये. पण मी प्रत्येक नवीन भरती करणाऱ्या मुलाला, प्रत्येकाला मी ही गोष्ट सांगते की आता समजा तुमचा स्कोअर 50, 60, 70चा स्कोअर असेल तर याचा अर्थ असं नाही की तुम्ही हुशार नाही आणि तुम्ही भरती होऊ शकत नाही, असं कुठेच लिहिलेलं नाहीये. आज जे वेटिंगला आहेत किंवा आज जे निवड झालेले सुद्धा आहेत ना, निवड झालेल्यांमध्ये बघा अनाथ असतील, म्हणजे जे कॅटेगरी वाईज तुम्ही लिस्ट एकदा चेक करा, लिटरली त्यांना 40-50 मार्क ज्यांना सुद्धा रिटर्न मध्ये भेटलेत, आज ते सुद्धा मुलं इन आहेतच. म्हणजे रिटर्नचं सांगते मी फक्त. आणि त्यांनी कदाचित त्या ताईंनी माझा पहिल्यापासून व्हिडिओ बघितला नसेल. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की या चॅनलवर जर कोणी तुम्ही नवीन असाल ना, तर पहिल्यापासून सगळे व्हिडिओज बघा. मी आधी पण सांगितले मी एकदम हुशार विद्यार्थिनी नाही आहे, मी सर्वसामान्य आहे. मला खेळात खूप इंटरेस्ट आहे. मी एक नॅशनल प्लेअर आहे कबड्डीची. सो मला तुम्ही खेळायला सांगा, मी खेळते. आणि तुम्हाला ग्राउंडचा स्कोअर पण मी सांगते, माझा 45चा स्कोअर होता प्रॅक्टिस करताना. पण मला परीक्षेमध्ये जेव्हा आपलं ग्राउंड झालं भरतीचं, तेव्हा 39 स्कोअर आहे माझा. ग्राउंडमध्ये 39 आणि रिटर्नमध्ये 69, अशी टोटल 108 माझी टोटल होती. आणि 108ला मी क्वालिफाय झालेली आहे. सो आज मी इन आहे. मला माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, मी खूप खुश आहे. मला काय 90% काढायची गरज नव्हती. काय संबंध ना, जर 69 वाल्यांना तुम्ही काय विचारताय वगैरे, काय विचारू नये. आज मी इन आहे म्हणून ते मला हक्काने विचारताय. आणि ठीक आहे ना, मी आज ज्या पद्धतीने अभ्यास केलाय म्हणून मी आज इन आहे. कदाचित त्यांना ते विचारायचं असेल म्हणून ते विचारत असतील. आज 90 मार्क काढणारा सुद्धा विद्यार्थी बाहेर असतो, कारण की त्याचं ग्राउंड नसतं. तुम्ही ही गोष्ट विसरताय. त्यामुळे मी एकच सांगते, जे 90% काढणारे पण मुलं असतात ना, मी त्यांना सांगेल जर तुमचा एवढा स्कोअर आहे ना, तुम्ही एमपीएससी करा ना. तुमच्यात ती कॅपॅसिटी आहे. कारण की ज्यांचा जास्तीत जास्त स्कोअर असतो ना, त्यांचं ग्राउंड वीक असतं. कारण की ती लोक ग्राउंडकडे दुर्लक्ष करतात आणि अभ्यासाकडे खूप फोकस करतात, म्हणून त्यांचा एवढा स्कोअर हाय असतो. तसं माझं नव्हतं. माझा बेसिकली मी जर प्रॅक्टिस करायची ना, तेव्हा माझा स्कोअर 80-85चा स्कोअर असायचा माझा. ग्राउंडचा 43-45चा स्कोअर होता माझा. त्यामुळे मला एवढं काहीच वाटलं नाही की ठीक आहे ना, 6 मार्क 39चं माझं ग्राउंड पडलं. कारण की त्या दिवशी ग्राउंडची कंडिशन पण माझी काय होती ना मला माहितीये. लिटरली 4 ते 5 पेन किलर खाऊन मी मुलगी पळाली येते ग्राउंडमध्ये. मला असा विश्वास बसत नव्हता की मी आता चक्कर येऊन पडते का नंतर चक्कर येऊन पडते. पण मी 5-5 पेन किलर्स खाऊन त्या ग्राउंडवरती मी उभी होती. लिटरली दोन्ही पायांना मी आहे ना क्रेप बँडेज बांधून मी पळालीये, पायाला सपोर्ट देऊन. माझे पूर्ण सिंग पेननी माझे दोन्ही पाय पूर्ण ब्लँक झालेले. मला चालता सुद्धा येत नव्हतं. पण जेव्हा मी क्रेप बँडेज बांधली
थोडा सपोर्ट दिला पाहायला, तेव्हा मी धावले. आणि घाबरत घाबरत सगळे इव्हेंट केले, म्हणून माझं 39चं ग्राउंड पडलं. मला काही फरक पडला नाहीये. मला फक्त क्वालिफाय करायचं होतं, कारण की मला माहित होतं माझा स्कोर 80-85चा आहे. पण पेपरच असा आला की ज्याच्यात सगळं जीके पडलेलं होतं, जर टोटल, त्यामुळे माझा स्कोर थोडा घसरला. 69 वर पोहोचली मी. पण आज मी इन आहे. मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. आज मी निवड यादीत आहे. मला ह्याच गोष्टीचा खूप आनंद आहे. कारण की 80, 85, 90, 95 काढणारी मुलं सुद्धा आज वेटिंगच्या लिस्टमध्ये आहेत. का? त्यांचं ग्राउंड कमी होतं म्हणून. सो दुसऱ्याला जज करू नका, तुम्ही स्वतःकडे बघा. आणि त्या मला तर विश्वास बसत नाहीये, त्या ताईंनी माझं नाव त्या लिस्टमध्ये जाऊन सर्च केलं, मला किती स्कोर आहे, माझा किती टोटल आहे, सगळं जाऊन त्यांनी बघितलं. आणि एवढं सगळं बघायला त्यांच्याकडे वेळ आहे, पण तुमच्याकडे अभ्यास करायला वेळ नाही का? हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही दुसऱ्यांची नावं का सर्च करताय? दुसऱ्यांचं नाव सर्च करून तुम्हाला काय मिळणार आहे? आम्ही ज्या ग्रुपमध्ये होती, आम्ही एकमेकांची नावं सुद्धा कधी सर्च केली नाही. दुसऱ्याचं सर्च करून आपल्याला काय मिळणार ना? आपण आपलं बघितलं पाहिजे नेहमी. सो मी सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करेन की तुम्ही दुसऱ्यांच्या काय चाललंय, दुसरे काय करतात ना, या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नका. जो वेळ भेटलाय त्याची संधी, त्या संधीचं सोनं करायला शिका प्रत्येकाने. आणि राहिला प्रश्न बुकलिस्टचा. 1 मिनिट, आता ताईंना त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंच असेल. आणि मी परत एकदा सांगते, मला रिटर्नमध्ये 69 आहेत भरतीमध्ये, आणि ग्राउंडला 39 आहे. टोटल 108 आहे. सो बस झालं. मला अजून बाकी काहीच बोलायची इच्छा नाहीये, कारण की आज मी इन आहे. मला याच गोष्टीचा खूप आनंद आहे. आणि राहिला प्रश्न बुकलिस्टचा आणि मी अभ्यास कसा केला. मला सेल्फ स्टडी करायची खूप सवय होती, पण आम्ही नंतर शेवटी का असेना आम्ही ग्रुप स्टडी केली, कारण की जीके थोडं स्ट्रॉंग होऊ दे म्हणून या दृष्टिकोनातून आम्ही ग्रुप स्टडी करायला बसायचो. आणि मेन म्हणजे बुकलिस्ट, मी अशी 10-12 बुकलिस्ट सांगणार नाहीये तुम्हाला बाकीच्या युट्यूबर्स सारखं, किंवा तुम्हाला असं वाटत असेल 90-95 मार्क काढणारी मुलं तुम्हाला 10-12 बुकलिस्ट सांगतील, पण त्या बुकलिस्टची ना खरंच गरज नाहीये. आपल्याला टॉपर नाही व्हायचंय भरतीत, आपल्याला फक्त भरतीत इन व्हायचंय, निवड यादीत आपलं नाव आलं पाहिजे बस. तुम्हाला कुठेही पुरस्कार देणार नाहीये ट्रेनिंगमध्ये, बाबा तू पहिला आलायस, तू 95 मार्क्स काढलेत, 99 मार्क्स काढले, 100 मार्क्स काढलेत, तुला हा अवॉर्ड घे, असं कोण बोलणार आहे का कुठल्या ट्रेनिंग सेंटरला? का घरातले तरी बोलणार आहेत? तू भरती झालास ना बाबा, बस. हीच खूप मोठी गोष्ट आहे घरच्यांसाठी. सो तुम्ही असा नवीन भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाला सांगेन की तुम्ही असा विचार करू नका माझा आज स्कोर 50-60 आहे, भरतीपर्यंत तो 70-80 होतो. आणि इतकं लक्षात ठेवा, इथे 80 आहे तर तिकडे थोडेफार तरी मार्क कमी होणार ना. ती सिच्युएशनच तशी असते. तो परीक्षेचा हॉल, ते टेन्शन, ते वातावरण, ह्याच्यामुळे थोडेफार मार्क कमी होतातच होतात. ग्राउंडचा पण तोच आहे. जर तुमचं ग्राउंड 50 पैकी 50चं असेल ना, तर तिकडे जाऊन ते 47-45चं नक्कीच पडणार. थोडाफार इफेक्ट होतो वातावरणाचा, इतकं लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. सो तुमच्याकडे आता भरपूर वेळ आहे. तुम्ही दोन्ही गोष्टी बॅलन्स करायला शिका. अजिबात तुम्ही म्हणजे असं म्हणाल की मी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो, मी फक्त ग्राउंड करतो, तर हे चुकीचं आहे. आणि जर कोणी ठरवत असं की मी फक्त अभ्यास करतो, ग्राउंडकडे दुर्लक्ष करतो, आज ती सगळे असे विचार करणारी सगळी मुलंच बाहेर आहेत भरती प्रक्रियेपासून. सो तुम्हाला जर हा अनुभव घ्यायचा नसेल तर तुम्ही दोन्ही गोष्टी बॅलन्स करायला शिका. दोन्ही मी पहिला पण तुम्हाला सांगितलं, ओपनवाला असेल तर 125-130 पर्यंत स्कोर त्याचा गेलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याला निवड यादी बघायची सुद्धा गरज लागली नाही पाहिजे. आणि जर कोणी कास्टमध्ये असतील तर त्यांनी 120 तरी हमखास क्रॉस केले पाहिजे. आणि मुलींना पण मी सांगते 115 क्रॉस करणं मुलींना सुद्धा कंपल्सरी आहे, गरजेचं आहे. कास्टच्या मुली असतील तर त्या खाली येतात. स्पोर्ट्सची मेरिट कमी लागते, त्यानंतर प्रकल्पची असते, भूकंपग्रस्त आहे, अनाथ आहेत, अशा सगळ्यांचे मेरिट कमी लागतात. आम्ही त्या पद्धतीने आमच्या मेरिटचा खूप अभ्यास केलाय. मी सगळ्या जिल्ह्याची प्रत्येक वेळी मेरिट बघत आलीये. सो तुम्ही सुद्धा तुमच्या कॅटेगरीचा अभ्यास करा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन करा. आणि राहिला प्रश्न बुकलिस्टचा, तर बुकलिस्टची म्हणजे तुम्हाला 10-12 बुकलिस्ट घ्यायची गरजच नाहीये. तुम्ही फक्त एक क्वेश्चन पेपर सेट घ्या, खूप होईल, तोच इनफ आहे तुमच्यासाठी. कारण की क्वेश्चन पेपर सेट असा आहे ना की त्यात 90% अभ्यास कव्हर होतो. तुम्हाला हे कोणी सांगितलंय नाही सांगितलंय मला खरंच माहित नाही, पण इतकं लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कराल ना
90% तुमचा अभ्यास त्या क्वेश्चन पेपर मधून सॉल्व्ह होणारच. मी स्वतः ते केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते, बाकी काहीच उद्दिष्ट नाहीये माझं या. आणि राहिला प्रश्न, तुम्ही म्हणताय की ताई तू 90% बोलते, मग 10% का नाही होत? तर 10% हे करंट अफेअर्स असतं, कारण की आताच्या ज्या चालू घडामोडी आहेत ते 10% असतात. ते तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये ऑफकोर्स मिळणार नाही. सो त्यासाठी तुम्हाला जीकेचं एक नवीन पुस्तक घ्या, लेटेस्ट पुस्तक घ्या, जे करंट अफेअर्स रोजच्या रोज वाचत चला. पुस्तक घ्यायची पण गरज नाहीये, टेलिग्राम्स वरती येत राहतात. मला जर पॉसिबल होतं तसं मी टेलिग्रामवरती प्रत्येक गोष्ट टाकत असते. न्यूजपेपर वाचा, न्यूज बघा टीव्हीला. तुम्हाला असेच तुमचं जीके क्लिअर होऊन जाणार. तुम्हाला जीके साठी पण वेगळं काही करायची गरज नाहीये. आणि जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवा. आणि जर कोणाचा मॅथ्सचा प्रॉब्लेम असेल तर नितीन महाले सरांचं पुस्तक घ्या, मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स. एकदम बेस्ट पुस्तक आहे. मी स्वतः ऍक्च्युली मी सतीश वसेंचे वापरले, पण मी कधी पुस्तक अजूनही उघडून बघितलं नाही. एखाद 2 वेळा पुस्तक उघडलं असेल, जर कोणता प्रकार किंवा कोणता टाईप मला जमत नसेल तेव्हा. पण मोस्ट ऑफ माझं सगळं कव्हर अभ्यास हा क्वेश्चन पेपर वरतीच झालेला आहे. पण मी आता माझा एक मित्र अभ्यास करतो, सेल्फ स्टडीज करतो, त्याच्याकडे नितीन महालेंचं पुस्तक आहे. सो मी ते बघितलं, मला खरंच खूप पुस्तक ते आवडलं, मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स. मी ऐकून होती या पुस्तकाबद्दल, पण मी कधी यूज केलं नव्हतं. पण तुम्ही खरंच करा. सतीश वसेपेक्षा मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स जे नितीन महाले सरांचं आहे, खूप ग्रेट पुस्तक आहे, खूप ग्रेट पुस्तक आहे. तुमचं गणिताचं जर कोणते प्रकरण तुमचे क्लिअर नसतील तर ते पुस्तकातले प्रकार सोडवत जा. तुमचा प्रत्येक प्रकार क्लिअर होऊन जाईल. तुमचे ते मॅथ्स पण टॉपिक हा क्लिअर होऊन जाईल. आणि जर कोणाचा मराठीचा प्रॉब्लेम असेल, मराठीचं ग्रॅमर वगैरे जर क्लिअर नसतील तर मग हे घ्या, बाळासाहेब शिंदेचं घ्या. एमपीएससी करणाऱ्यांची पुस्तकं वेगळी असतात, पोलीस भरती करणाऱ्यांची पुस्तकं वेगळी असतात. बाळासाहेब शिंदे पोलीस भरतीसाठी आहे. आणि जर कोणाला असं वाटत असेल की मराठीसाठी अजून पण ते मोरा वाळंबे वगैरे अजून अशी म्हणजे भरपूर पुस्तकं आहेत वेगळी, ते एमपीएससी साठी आहेत. मराठीसाठी पोलीस भरतीकरिता बाळासाहेब शिंदे हे पुस्तक घ्या, तुमचं ग्रामर क्लिअर होऊन जाईल. आणि सगळं मॅथ्स आणि मराठी क्लिअर झालं की जास्तीत जास्त भर हा क्वेश्चन पेपरवरती द्या. क्वेश्चन पेपरसाठी आपलं 30,000 जम्बोचं एक येतं, परत 30,000 जम्बो आहे, परत लेटेस्ट क्वेश्चन पेपर सेट वगैरे सगळं तुम्ही घ्या, जे जे असतील ते. मी अजून काही मंथ्स नंतर क्वेश्चन सिरीज पण चालू करणार आहे. सो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलला एक लाईक नक्की करा, जेणेकरून माझे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचू दे. अशीच इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला सांगत जाणार इथून पुढे. आणि मी जर काही चुकत असेल तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. मी आधी पण सांगत आली आहे, कारण की माझा हा छोटासा नवीन एक प्रयत्न आहे. मी काही खूप मोठी हुशार असं काही नाहीये, हा जस्ट छोटा प्रयत्न आहे. मी चुकत असेल, असणारच, मला विश्वास आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत आहे तू इथे चुकलीस, हे असं हवं होतं. ठीक आहे, चालेल, मला माझे करेक्शन समजले ना, बस झालं. आणि जर तुम्ही चुकत असाल तर मी तुम्हाला नक्की त्या गोष्टी समजावून सांगणार, कारण की हे चॅनल आपलं आहे, माझ्या एकटीचं नाही आहे. बाकीचे युट्यूबर्स त्यांचं गाजावाजा असेल की हे आमचं चॅनल आहे, मी असं केलं, मी तसं केलं, मला असं काही म्हणायचं नाहीये. कारण की ज्या गोष्टी मला पॉसिबल, म्हणजे मला ज्या गोष्टी युट्यूबवरती मिळाल्या नाहीयेत ना, त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. राहिला प्रश्न, मी मध्ये मेडिकलचा पण टाकला. मुलींचा मेडिकलचा व्हिडिओ कुठेच सापडणार नाही, पण मी तुम्हाला माझं जेव्हा मेडिकल झालं, मी जेव्हा अनुभव घेतला त्यानंतर तो अनुभव तुमच्याशी शेअर केला. म्हणजे प्रत्येक गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. फक्त तुम्ही मला एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा, जेणेकरून मला ते थोडं मोटिवेट फील होऊ दे. तर मी बुक लिस्ट सांगितली तुम्हाला. क्वेश्चन पेपर सेट घ्या, 30,000 जम्बो घेतला तरी चालेल. परत 812 आहे, त्याचे पण भाग आहेत, किंवा लेटेस्ट जे आता क्वेश्चन पेपर सर्व आहेत ते सोडवा तुम्ही. आणि क्वेश्चन पेपर हे 2005-06 पासूनचे सगळे सोडवायला घ्या जास्तीत जास्त. आणि आताचे लेटेस्ट जे असतील 2014 पासूनचे आता 2021 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर आहे ना, भरती येईपर्यंत ना तुमच्याकडनं 3 ते 4 वेळा सोडवून झाले पाहिजेत. कारण की दिवसाला तुम्ही टार्गेट ठेवा, 5 क्वेश्चन पेपर सोडवणार, 8 नंतर ते टार्गेट वाढवत जावा, 8-10 असं करा. तुम्हाला एखादा सम नाही जमत, 2 ते 3 वेळा सॉल्व्ह करा, त्याशिवाय ते तुम्हाला जमणार नाही. आणि तुम्ही जेवढं जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार ना, तेवढं तुमचे ते उत्तर सुद्धा पाठ होणार. तुम्हाला सोडवत बसायची गरज नाही. क्वेश्चन बघता क्षणी तुम्ही उत्तर सांगणार.
हे स्वतः माझ्यासोबत असं झालंय म्हणून मी सांगते. अगदी मी क्वेश्चन बघितला आन्सर पण बोलायचे, हा हे याचं आन्सर हे आहे ना, असं करायची. म्हणजे इतका आमचा अभ्यास झालेला होता. सो तुम्ही पण तेच करा. आणि अजून कोणाला काही डाऊट्स असतील तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक तर नक्की करा. आणि टेलिग्राम चॅनल अजूनही कोणी जॉईन केलं नसेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते. सो पटापट जाऊन ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आणि मी तुम्हाला बुक लिस्ट सांगितलेली आहे. 30,000 जम्बो घ्या, मराठीसाठी बाळासाहेब शिंदेचं घ्या, मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स मॅथ्ससाठी असतं ते नितीन महाले सरांचं आहे. हे 3च बुक्स घ्या, बस झालं. तुम्हाला बाकी कुठल्या बुक्सची गरज नाहीये. आपण पोलीस भरती करतोय, एमपीएससी युपीएससी नाही. सो एवढे बुक लिस्ट घ्यायची गरज पण नाहीये. आणि आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आपल्याकडे आर्थिक अडचणी असतात. सो आपण आपला हंतरून बघूनच पाय पसरले पाहिजे. सो आपल्या घरच्यांची जेवढं आपण म्हणजे करू तेवढं आपल्या घरच्यांना बेटर असतं. उगाच घरच्यांचा पैसा उधळू नका. बाकीचे युट्यूबर सांगत असतील इतिहासासाठी हे घ्या, भूगोलसाठी हे घ्या, पंचायत राजसाठी हे घ्या, तर अजिबात ऐकू नका. फक्त हे 3 बुक्स घ्या, पैसे वाचवा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा. बस, मला अजून बाकी काहीच म्हणायचं नाहीये. आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच. सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ.